सुप्रभात मित्रांनो, आज आहे 19 मार्च, वाजले 8. गुढी आम्ही उभारली आहे आणि आज आहे गुढीपाडवाचा दिवस. अरे असा का ब्लॉग करतो? मग कसं करू? पूर्ण तयार होऊन कर ना. मी बघ किती छान तयार झाली, मला अजून व्हायचंय, पण जरा तयार हो. ठीक आहे, तर आम्ही झालो आहे तयार. आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला तर नाही आहे. तर तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशिष व्लॉग्स. मी आहे आशिष आणि ही आहे मॉलश्री. तर चला आपण जाऊया आता गिरगावात. थँक्यू थँक्यू. तर आता आम्ही पोचलो आहे गिरगावात. गर्दी खूप आहे, गरम खूप होत आहे, बट इट्स ओके. ही आमच्या मागे शोभायात्रा चालू आहे. आजचा ब्लॉग मराठीत राहणार आहे, हिंदीमध्ये नाही. तर ज्यांना मराठी नाही समजत तर एक महाराष्ट्रीयनला घेऊन बसा ब्लॉग बघायला. तर हा असा लुक आहे काय. लोकांनी फेटे मजबूत बांधले. हो, एकदम साडीचे. हां, मला पण बांधायचा होता, पण खूप लेट होतो आम्ही. दरवेळीप्रमाणे माझे सगळे मित्र खूप लेट आहे आणि मी टायमावर आलो आहे. मी दरवेळी ट्राय करतो की माझ्यामुळे लोक थांबायला पाहिजे, पण लोक मला थांबवतात आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट मी कुठून आलो आहे, हे लोक ताडदेववरनं येत नाही आणि मी परेलवरनं आलो आहे. गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही बाबा. इथे सेल्फ्या घ्यायला घेतलेला चाललं आहे. बहुत थूक गया हूँ मैं रे. पौराणिक कथांप्रमाणे जेव्हा जेव्हा असुरी शक्तींचा आणि अधर्माचा प्रभाव वाढला आहे, तेव्हा तेव्हा देवतांनी आपल्या विविध रूपांमधून तसेच दिव्य स्त्री शक्तींना आवाहन करून अधर्माचा नाश केला आणि धर्माची रक्षा केली. तर ह्या नृत्यार्पण करून याच दिव्य स्त्री शक्तींची प्रतिकात्मक रूपे इकडे 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 इकडे. वैष्णवी वैष्णवी आपण कमी करू.
तर अशा प्रकारे आम्ही आत्ता 9 देवींचा परफॉर्मन्स बघितलेला आहे. खूप अप्रतिम नृत्य करून दाखवलं आहे. साऊंड फाटत होता. आय डोंट नो हे लोक फ्लाय काय नाही करत साऊंड. आता आम्ही थांबलो इकडे गिरगाव ध्वज पथकच्या परफॉर्मन्ससाठी. एकदा ते झालं की मग मित्रांना भेटू. मित्र सगळे लेट आहे. आय एम सॉरी मॉली. तिचा मेकअप करून देते. गर्ल्स आहे ना मेकअप. खूप छान प्रकारे परफॉर्मन्स झालेला आहे. लेट्स जस्ट आता तुम्ही जे बघतात आहे ना ते ॲक्च्युली बाईकवरती सगळे पोशाख घालून रेडी होऊन येतात. यावर्षी खूप लेट आहे सगळं. आपण नंतर हे पुढे जाऊया. आता हे पुढे जाऊन गर्दी खूप होईल. तुला पण माईक लावायचा का मॉली? नाही गुड. बॅटरी पुढे चाललो आहे आपण. आता आम्ही आमच्या मित्रांसाठी थांबलो आहे. माझी बायको दमली आहे. तिचा पाय दुखतो आहे. ते रिकव्हरी स्टेजमध्ये आहे तर दुखतो आहे पाय. गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. तुम्हीच बघा. आज पहिल्यांदा मी एवढ्या लवकर आलो आहे. मी सगळ्यात पहिले आहे. बाकी मित्र सगळे लेट आहे. ऑल थँक्स टू मी माय सेल्फ. I want to thank myself and then my wife for getting ready ASAP. हा थोडा मतलब म्हणजे जेव्हा ती मेकअप करत होती तेव्हा मी तिला मागे लागलो थोडा लवकर कर. बट स्टोरी ऑफ ऑल मॅरिड मॅन. नाही, नॉट स्टोरी ऑफ ऑल मॅरिड मॅन. आज तिने नऊवारी घातली आहे खास म्हणून तिने थोडा मेकअपवर टाईम घेतला. नाही तर ती लवकर करते. आता बघू कधी येतात माझे मित्र. आता आपले मित्र आले आहे फायनली. दोघे आले. आता 2 बाकी आहे अजून. लेट आहो पण थेट आहो. हां लेट आप या पण थेट या. हां हवा खावा हवा. सुकून आता 2 जणांसाठी अजून थांबलो आहे. बघूया किती वेळ लागतो आहे. क्या बोल रहे हैं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अजून एक ज्वलंत विचार तो म्हणजे या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो आणि त्या देशाच्या संरक्षणार्थ सीमा या तलवारीच्या टोकाने आखावे लागतात. असाही सावरकरांचा एक ज्वलंत विचार या क्षणी आठवतो. क्रांती सूर्य श्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांची इथे अप्रतिम प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे. आता आम्ही चाललंय कुठेतरी खायला. कुठे चाललंय खायला? फ्लेवर्स बाय द वे असं काहीतरी नाव. फ्लेवर्स बाय द वे. फ्लेवर्सला मराठीत काय बोलतात? चव दर्या किनारे. चव दर्या किनारेला चाललोय आम्ही. काय
काय म्हणतात. समुद्र किनारी. हो हो माझी बायको. हां चल 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 प्रतीकला बघत चाल. तंदुरी मलाई ब्रोकोली. ते ब्रोकोली ते जाते कॉटेज चिकन कबाब. अभी हम लोग आए हैं फ्लेवर एट द वे खाना खाने के लिए. बहुत अच्छा लग रहा है एसी में आके. बाबा क्या बताऊँ, 1 मिनट में सेट कर लेता हूँ. हेलो, हाँ बोलो. हाँ इतना बढ़िया लग रहा है यहाँ पे एसी में. गार्लिक ब्रेड सांगे आज. हाँ अय्यो चीज लॉलीपॉप्स. सगळे खातो ते बिंदास. कुठे मशरूम? जेवायला आले जेवायला. कुठे मशरूम? अरे हाय पाटी आहे. फ्लेवर ॲट द बे. फ्लेवर ॲट बे. चेस्टनट पण चांगलं. आता या प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. गुढीपाडवाची शोभायात्रा झाली आहे. आता घरी चाललो आहे आम्ही. घरी जाऊन घरी उभारलेली गुढी उतरू आणि मग बघू काय प्लॅन आहे. असं बघितलं तर गिरगावात परत गिरगावच्या राजाचं मातीपूजन आहे. पण परत गिरगावमध्ये येणं थोडं डिफिकल्ट आहे. ट्राय करू, बघूया आज झालं तर येऊ असा एखादा चक्कर मारायला. नाहीतर इकडेच व्लॉग संपतो. तर असेच व्लॉग येत राहतील आता. म्हणजे आता पुढे आज गुढीपाडवा होता म्हणून मी मराठीत व्लॉग केला. तर आता भेटू नेक्स्ट ॲडव्हेंचरवर. तोपर्यंत बाय.